युद्धामुळे झालेल्या गॅस टंचाईचा फटका मुंबईतल्या हॉटेल्सना बसतोय। मुंबईतील 15,000हून अधिक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत। 4 ते 5 दिवसात हॉटेल्स बंद होतील। मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबईतील हॉटेल्सचे सिलेंडर संपलेले आहेत। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत न झाल्यास हॉटेल व्यवसाय ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे। मुंबईनंतर पुण्यात जाऊया। पुढच्या 2 दिवसात पुण्यातील 80% हॉटेल्स बंद पडू शकतात। गॅस पुरवठा बंद असल्याने 2 दिवस पुरेल इतकाच गॅस हॉटेल चालकांकडे उपलब्ध आहे, त्यामुळे अडचणी वाढलेल्या आहेत। शहरातील शाकाहारी हॉटेलवर त्याचा सर्वाधिक जास्त परिणाम दिसतोय। हॉटेल असोसिएशनने ही माहिती दिली तर पुणे शहरात 40% मध्यम, 40% लहान आणि उर्वरित 20% मोठी हॉटेल रेस्टॉरंट्स आहेत। ठाण्यातील 70% हॉटेल्स, लग्न कार्यालयाचे हॉल्स येत्या रविवारपर्यंत बंद होणार आहेत, कारण ठाण्यातील हॉटेल मालकांची आज बैठक पार पडते। एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरती तोडगा निघाला नाही तर ठाण्यातील 70% हॉटेल्स येत्या रविवारपर्यंत बंद होऊ शकतात। त्याच पार्श्वभूमीवर सरकारनं मार्ग काढावा, याबाबत ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांची बैठक पार पडणार आहे। अधिकचा अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडून। निकेश, सध्या तिथली काय परिस्थिती आहे? नक्कीच अखाती देशात युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणात आता हॉटेल व्यावसायिकांवरती होताना आपल्याला पाहायला मिळतं, कारण व्यावसायिक व्याज जो आहे तो कुठेतरी आता हॉटेल व्यावसायिकांना मिळत नाहीये। त्यामुळे ह्याचा परिणाम जो आहे तो पूर्णपणे हॉटेल व्यावसायिकांवरती होताना पाहायला मिळतात। त्यामुळे आज सर्वच हॉटेल व्यावसायिकांची असोसिएशनची ठाण्यामध्ये बैठक पार पडणार आहे। 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये ठाण्यातले जे काही हॉटेल रेस्टॉरंट आहेत ते जर गॅसचा पुरवठा जर सुरळीत झाला नाही तर रविवार पर्यंत 70% हॉटेल्स आणि लग्न कार्यालय जे आहेत ते बंद करण्याचा निर्णय जो आहे तो हॉटेल असोसिएशन कडनं घेण्यात आलेला आहे येणार आहे। 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात जे आहे ती माहिती देणं जे आहे ते असोसिएशन कडनं करण्यात येणार आहे। तर त्याचप्रमाणे जर पाहिलं तर महागाई वाढलेली आहे, तेलाचे दर देखील वाढलेले आहेत। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना आता हॉटेल चालवणं परवडत नाहीये। जे काही दर अगोदर जेवणाचे होते त्याच्यात देखील भाव वाढण्याचा निर्णय जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांकडनं घेण्याचा इशारा जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांनी दिलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारने या दरवाढीवरती किंवा गॅस सिलेंडरवरती जो काही योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी जी आहे ती हॉटेल व्यावसायिकांकडनं घेण्यात आली आहे। त्यामुळे आता 11 वाजता हॉटेल व्यावसायिकांची जी काही बैठक पार पडणार आहे त्या बैठकीमध्ये नेमके काय काय निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच निकेश, या बैठकीचे अपडेट देखील तुमच्याकडून घेऊ। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।